श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय. अधिक मास महात्म्य अध्याय 16वा. अधिक मासाच्या पुण्यदानानं स्मितविलासिनी नावाची जी अप्सरा होती ती शापमुक्त झाली, तिचा उद्धार झाला. हे कथानक या अध्यायामध्ये आलं आहे. द्वादशीचा महिमा ऐकल्यानंतर माता लक्ष्मीनं अधिक मासाच्या पुण्यफलाविषयी भगवान विष्णूंना विचारलं. काय केलं म्हणजे आपण अधिक मासामध्ये पुण्यसंचय करू शकतो? तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, नित्य पुरुषोत्तम भगवान यांचं पूजन करा, गोमातेचं पूजन करा, स्नान, दान, जप, तप, नामस्मरण मनोभावे करा, आपल्या पितरांना तृप्त करा, त्यासाठी तर्पण करा. अधिक मास महात्म्य या पोथीचं पठन करा, श्रवण करा. खोटं बोलू नका, कुणाची निंदा करू नका, कुणाचं मन दुखावू नका. संपूर्ण महिना ईश्वर भक्तीमध्ये घालवण्याचा प्रयत्न केला आणि अशानं जे पुण्यसंचय होणार आहे, या पुण्याची ख्यातीसुद्धा खूप मोठी आहे. हे महत्पुण्य जर एकाने दुसऱ्याला दान दिलं तर यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव, पिशाच्च हे शापमुक्त होऊन त्यांचा देखील उद्धार झाला आहे. याविषयीची एक कथा मी पुढे तुला सांगतो. श्री गणेशाय नमः. जय जयाजी रुक्मिणी रंगा, भक्त मानसप्रिय हृदय भृंगा, मुनिजन ध्यायी हृदय रंगा, ये अंतरंगा श्री विठ्ठला, सगुण स्वरूपा मेघश्यामा, दीनबंधू आत्मया रामा, सदा सर्वदा नामी प्रेमा, मनोभिरामा असोदे. आता ऐका श्रोतेजन, मलमहात्म्य कथानुसंधान, संवाद लक्ष्मीनारायण पुण्यपावन कथा आहे. मागे द्वादशी महिमा वर्णिला, पुनः मागुता लक्ष्मीने प्रश्न केला, तोची श्लोकार्थ पाहिजे परिसला, भावार्थ भला असो द्या. कवन स्नानाचे तप, कवन पुण्य जपला जप, ए विषयी होऊन सकृप, निवेदावे स्वामिया. मग बोले शेषशयन, ऐक प्रिये प्रिय वचन, जे आकर्णिता जाण, होय क्षाळन महापापा. भगवान विष्णू माता लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासामध्ये नित्य नियमाने जो स्नान, दान, जप, तप, नामस्मरण करतो, होम हवन करतो, तो सर्व रोगांमधून, व्याधींमधून मुक्त होतो. मलमासामध्ये जर आपण पुण्यकर्म केली तर कुरुक्षेत्र किंवा गया या ठिकाणी श्राद्ध केल्याचं पुण्यफळ मिळतं. सहस्र गोदान केल्याचं पुण्यफळ मिळेल. एका ब्राह्मणाचं जरी आपण अधिक मासामध्ये पूजन केलं, त्याला दानधर्म केला, तर आपल्याला सहस्र ब्राह्मणाच्या पूजेचं पुण्यफळ मिळेल. कळत न कळत जन्मभर आपल्याकडून जी पापकर्मे घडली असतील ती अधिक मासातील केलेल्या पुण्यफळामुळं क्षणात नष्ट होतील. याविषयीचा एक कथा वृत्तांत भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगू लागले. इंद्रलोकीची अप्सरा कामिनी, नाम तियेचे स्मृती विलासिनी, त्याही माझी ती प्रिय मोहिनी, कुबेरा घरी सदावसे, परमप्रीती पात्र ते धनदाते, स्वगुणे मोहिले हो तयाते, नृत्य गायने देखता तयाते, क्षणभरी ते न सोडी, एकदा वनविहारार्थ, सखिया घेऊन त्वरित, निगती झाली क्रीडनार्थ, लक्षुनी पंथ कुरुक्षेत्री, तब तो पुरुषोत्तम मास, हे तो नेने विशेष उद्देश, सहज पातली तया स्थानास, समुदायास ते काळी, 5 जण अंध बोलिजेती, ऐका ते कोण कोणती, नेत्र असून अंध होती, ऐका प्रचिती तयाची. इंद्राच्या दरबारातील स्मितविलासिनी नावाची एक अत्यंत सुंदर अप्सरा, जिला आपल्या स्वरूपाचा, कलेचा फार गर्व होता. पुरुषोत्तम मास सुरू होता. कुरुक्षेत्रातील एका बागेमध्ये एकदा ही अप्सरा आपल्या मैत्रिणींसोबत आली. तिनं आपल्या हातामध्ये फुलांची एक माळ घेतली आणि ती माळ घेऊन ती आनंदानं गात नाचत होती आणि लाजून म्हणाली की, सख्यांनो, मला स्वर्गातील देवगंधर्वापेक्षा या मृत्यूलोकातील पुरुषच जास्त प्रिय आहे. एखाद्या चांगल्या पुरुषाला ही माळ अर्पण करून आता मी संसार सुख मिळवणार आहे. स्मृतिविलासिनी विषयांध झाली होती. तिच्या मनामध्ये कामदेवानं प्रवेश केला होता. जसं एखाद्याने दारूप्राशन केली तर तो डोळे असून अंध होतो. एखाद्याकडं खूप धन आलं तर त्याची मती गुंगते, म्हणजेच त्याची बुद्धी काम करत नाही, तो धनांध होतो. एखादा खूप बलवान झाला तर त्याला गर्व होतो, तो बलोन्मत होतो. पुढचा अंधाचा म्हणजेच आंधळ्याचा प्रकार म्हणजे दुर्जन, जो चांगले गुण त्यागतो आणि सज्जनांना त्रास देतो. अशी ही देवांगना विषयांध झाली. ऐसी ते विषयांध पाही, सखिया समवेत पातली ठाई, पर्वकाळ धर्म नेने काही, जळ प्रवाही स्वइच्छा गमे, संपूर्ण जळ क्रीडा करुण,
केले नूतन वस्त्र परिधान, तीरा समीप येऊन केले अवलोकन चहुदिशे. ऐसी नाना परी कामचेष्टा, करीतसे ती वरिष्ठा, तव तिचे फिरले अदृष्टा. पातला श्रेष्ठ दुर्वास मुनी, सर्व शिष्य मेळा अपार. लक्षुनी सरोवर तीर, माध्यान्नी आला दिनकर. म्हणून समग्र उतरले, कोणी स्नाना ते आदरिले. कोणी बहिर्दिशेसी गेले, कोणी स्वकर्मी गुंतले. एकले देखिले दुर्वासा. जलक्रीडा केल्यानंतर स्मितविलासिनीनं नवीन वस्त्र परिधान केलं. सरोवराच्या बाजूकडून एक पुरुष तिला येताना दिसला. दुर्वास ऋषी आपल्या शिष्यांसोबत सरोवराजवळ आले होते. त्यातील काही शिष्य मग स्नान करू लागले, काही स्वतःचं पुण्यकर्म करू लागले. कुणी स्नान करते, कुणी जप करते, कुणी नामस्मरण करू लागले. तिच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या, तू मगाशी म्हणाल्याप्रमाणे हा पुरुष समोरून येतो आहे, आता तू याच्या गळ्यामध्ये माळा अर्पण करणार का, याच्याबरोबर संसार करणार का. तव हे देवांगना वहिली, कामज्वरे ऋषी ते न्याहाळी. एकाकी धावून आली, कंठी सुदली पुष्पमाळा. करी होती पुष्पमाळा, तेची घातली ऋषीचे गळा. ऐसे देखता ते वेळा, ऋषी आला कोपाते. म्हणे नष्टे पापिष्टे पाही, हे त्वा कर्म केले काही. हे तो आम्हा योग्य नाही, आता घेई शापाते. कंठी घातले माळा, तो भ्राता रची केवळा. तू तव मदांध अबळा, पिशाच तत्काळ होई का. ऐसे ऐकता शापवचन, एरी कंपित दीनवदन. काममद गेला उतरून, करुणावचन बोलतसे. दुर्वास ऋषींना एकटं पाहून अप्सरा त्यांच्या जवळ गेली. मागचा पुढचा काहीही विचार न करता तिने विषयांध होऊन आपल्या हातातील जी फुलांची माळ होती ती त्यांच्या गळ्यात घातली. दुर्वास ऋषी मूळचे रागीट, त्यांना संताप अनावर झाला. त्यांनी त्या अप्सरेला शाप दिला. दुष्टे, तू हे काय केलेस. तू अप्सरा असलीस तरी माझा तुला शाप आहे की तू पिशाचिनी होशील. जा, दूर हो. दुर्वासांची शापवाणी ऐकून स्मितविलासिनी थरथर कापू लागली. तिने त्यांचे पाय धरले आणि ती नम्रपणे म्हणाली, महाराज, मला क्षमा करा. माझ्याकडून घोर अपराध झाला आहे. ऐके स्वामी ऋषीराया, अज्ञानत्वे घडे क्रिया. ते क्षमा कीजे स्वामिया, म्हणून या पाया लागतसे. चरणन सोडी सर्वथा, चरणावरी ठेविला माथा. कृपाळुवा ऋषीनाथा, शापव्यथा निवारी हे. ब्राह्मण हृदय कोमळ, कृपेने द्रवला तत्काळ. म्हणे माझे वाक्य असत्य केवळ, नव्हे अबळे सर्वथा. परी चतुर्युग प्रमाण, सहस्त्रवेळ होय गणन. तोवरी पिछाचत्व पावून, उपरी स्वस्थान पावसी. पहा परी अन्याय केतुला, पर्वत प्रायदंड तेथे झाला. या लागी सुज्ञानी ब्रह्मवृंदाला, भिवून त्याला वंदावे. दुर्वास ऋषींना तिची दया आली आणि त्यांनी उशाप दिला की काही काळापर्यंत तू पिशाच योनीमध्ये भटकत राहशील. नंतर पुरुषोत्तम भगवान यांच्या कृपेनं तू पिशाच योनीतून मुक्त होशील. एवढं बोलून दुर्वास मुनी तिथून निघून गेले. स्मितविलासिनी अप्सरेचं सुंदर रूप एकदम पलटून गेलं. ती भयंकर पिशाचिनी झाली. दुर्घट वना माझारी, कंटक वृक्ष परोपरी. उदक न मिळे निर्धारी, हिंडे सुंदरी पै तेथे. आळे पिळे वृक्षासी घेत, श्वापद नाठवे जीवघात. सदा तळमळे क्षुधित, ऐसे लोटत बहुकाळ. तव अकस्मात एके काळी, याज्ञवल्कीची कन्या सुमेळी. काची तपस्विनी नामे बाळी, सखिया मेळी पातलीसे. तव तो मलमास विशेष, लक्षुनी तीर्थ यात्रा प्रदोष. चाललीसे कुरुक्षेत्रास, भेटी अनयासे पै झाली. स्मितविलासिनी अप्सरा अरण्यामध्ये भटकू लागली. तिला प्यायला पाणी देखील मिळेना. तेव्हा अधिक मास सुरू होता. याज्ञवल्कीची कन्या सुमेळी ही तपस्विनी तिला भेटली. अधिक मासातील स्नान, दीपदान अशी पुण्यकर्म ती करत होती. पिशाचिनी झालेल्या स्मृतिविलासिनीने या तपस्विनीचे पाय धरले आणि रडून आपला वृत्तांत तिने तिला सांगितला. हे तपस्विनी ब्रह्मनंदिनी, मला या शापातून मुक्त कर, अशी विनवणी ती तिला करू लागली. तेव्हा ती ऋषिकन्या तिला म्हणाली, मग बोले ऋषिकन्यका की पिता माझा याज्ञवल्की देखा. त्याने माते निवेदले व्रत एका, अधिक मास निर्धारे. पुरुषोत्तम मास विशेष, म्हणून जातसो सागर संगमास. तेथे करुण स्नान दानास, तप विशेष जानोनी. मास मात्र करुण स्नान, नक्त भोजन मौन्य धरुण. त्याही वरी दीपदान जाण,
वरी ब्राह्मण संतर्पण यथाविधी. ऐसे तू ते पुण्य घडले जरी, कदाचित मुक्त होशी शरीरी. पिशाचत्व जाऊन निर्धारी, स्वपदी जाशील तू. ऐकोन तयेचे वचन, एरी बोले दीनवदन. माझा देह पिशाच जाण, केवी स्नानदान घडे पै. तरी माऊलिये तू माझी माता, मी तव तुझी धर्मदुहिता. तुका उपकार करी आता, देहव्यथा निवारी हे. काही पुण्य तुवा आपुले, मदर्पण जरी माये केले. तरी कोटी गुण आगळे, पुण्य घडे जाणीजे. परोपकारा ऐसे पुण्य, दुजे नसेची सखे जाण. या लागी माये कृपा करुण, करी कृपादान एवढे. तरी एका दिवसाचे पुण्य, माते करशील जरी अर्पण. तरी मी उद्धरागती पावेन, स्थान पावेन आपुले. एरी ऐकून करुणावचन, कृपेने द्रवले अंतःकरण. तिये अवश्य म्हणून, दिदले भाषदान त्रिवाचा. म्हणे मी परतो येई तोवरी पाही, तू येथेची राही येठाई. चिंता न करी हृदयी काही, मासांती लवलाही येतसे. ऐसे वदोनी ऋषी अबळा, घेऊन सखियांचा मेळा. सत्वर पावली सागर संगमाला, करी सोहळा मन इच्छा. ऋषिकन्या त्या पिशाचिनीला म्हणाली की माझे वडील याज्ञवल्की ऋषी, त्यांनी मला एक अधिक मासाचं व्रत सांगितलं आहे. पुरुषोत्तम मास, ज्याचं अधिष्ठान भगवान पुरुषोत्तम म्हणजेच भगवान विष्णूंकडे आहे. या पुरुषोत्तम मासामध्ये जप, तप, स्नान, दीपदान, मौन व्रत, उपवास, ब्राह्मण संतर्पण यथाविधी जर केलं, मनोभावे जर केलं, तर तू या पापातून मुक्त होशील. तेव्हा ती पिशाचिनी म्हणाली, हे तपस्विनी, मी पिशाचिन आहे. मी कसं स्नान करू, कसं दान करू? त्यापेक्षा तूच या अधिक मासामध्ये हे सर्व पुण्यकर्म करून मला जर 1 दिवसाचं पुण्यदान दिलंस, तर मी या भोगामधून मुक्त होईल. माझ्यावरती एवढी कृपा तू कर. तिची ही करुण विनंती ऐकून तपस्विनीला दया आली आणि ती म्हणाली, अवश्य मी माझं 1 दिवसाचं अधिक मासाचं पुण्यदान तुला देईल. आता मी अधिक मासानिमित्त संपूर्ण महिनाभर स्नान, दान, ब्राह्मण विधी परिपूर्ण करण्यासाठी जात आहे. मी येईपर्यंत तू इथंच राहा. स्नान दानादी यथविधी, मास मास अवघे साधी. पूर्ण करुण व्रतविधी, ब्राह्मण विधी परिपूर्ण. ऐसी करुणी पुण्यक्रिया, परतुनी आली तया ठाया. तव ती पिशाची ऊर्ध्वदृष्टी करुणिया, निरखितसे मार्गाते. तव एका एकी स्त्रियांचा मेळा, देखून आनंदली वेल्हाळा. धावून धरी चरणकमळा, केला आपुला साच बोला. 1 महिन्यांचं अधिक मासाचं व्रत करून ती ऋषिकन्या पुन्हा त्या जंगलामध्ये आली आणि त्यावेळेला पिशाचिनी तिची वाटच बघत होते. एकाएकी ऋषिकन्या आणि तिच्यासोबत तिच्या ज्या मैत्रिणी होत्या त्यांना बघून तिला अत्यानंद झाला. मग ते ऋषिकन्या पाही, करी उदक घेतले लवलाही. एके दिनीचे पुण्य पाही, उदक करी घातलेसे. पुण्य तोय पडताच हस्तकी, तात्काळ देहे झाली निकी. पूर्ववत पुण्य लोकी, अप्सरा देही पावली. मुखे करुण जय जयकार, करीती झाली नमस्कार. म्हणे माये उपकार थोर, केला माते मजवरी. ऐसे वदोनी ते अवसरी, स्वधामा पावली ते नारी. एवढी पिशाची निर्धारी, उद्धरागती पावली. म्हणून मलमासाचे महिमान, स्वये कथी तसे जनार्दन. या लागी श्रोते सज्जन, कीजे स्नानदान यथाविधी. ऋषिकन्येनं आपल्या हातामध्ये उदक घेतलं, म्हणजेच थोडंसं पाणी घेतलं आणि आपल्या 1 दिवसाचं अधिक मासाचं जे पुण्य आहे ते त्या पिशाचिनीला दान केलं आणि त्याबरोबर क्षणामध्ये तिची काया बदलली. पिशाचिनी पुन्हा पूर्ववत सुंदर अप्सरा झाली आणि ती स्वर्गलोकामध्ये गेली. दुर्वास ऋषींनी दिलेल्या शापामधून ती मुक्त झाली आणि तिने ऋषिकन्याचा जय जयकार केला. पुरुषोत्तम भगवान यांचा जय जयकार केला. असे हे मलमासातील पुण्यकर्माचं महात्म्य आहे, जे स्वतः भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगत आहेत. अधिक मास महात्म्य ही पोथी म्हणूनच नुसती श्रवण जरी केली तर त्यासारखं दुसरं पुण्यफळ नाही. पुरुषोत्तम मासा ऐसा दूजा मास, नाही नाही हो निशेष. साक्षात पुरुषोत्तमाचा अंश, जाणा निशेष भाविको हो. जैसा पर्वता माझी मेरू थोर, ग्रहगणी भानू अपार. गंगे माझी सरस्वती अपार, बोले श्रीवर आदरे. नक्षत्रा माझी जैसा चंद्रमा, चतुप्पादा माझी कामधेनु उत्तमा. तैसा मासा माझी पुरुषोत्तम, द्विपाद ब्राह्मण हा असे.
स्वस्ति श्री मलमास महात्म्य पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचित षोडशोध्याय गौडः श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.